नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय क्रिकेट टीमच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या T20 आणि ODI सिरीज संबंधित चर्चा करणार आहोत। या दोन्ही सिरीज भारतीय टीमसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। इंग्लंडच्या टीमला भारतीय टीम हरवू शकते का आणि त्यासाठी कोणकोणते भारतीय प्लेयर्स मैदानात उतरतील हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा। ODI क्रिकेटच्या बाबतीत इंडियन टीमने इंग्लंड विरुद्धच्या 3 मॅचेसची तयारी सुरू केली आहे। रोहित शर्मा या टीमचा कॅप्टन म्हणून खेळत राहील आणि त्याचा अनुभव टीमला मार्गदर्शन करेल। शुभमन गिल हा व्हाईस कॅप्टन म्हणून खेळणार आहे आणि त्याचा फॉर्म आणि योगदान टीमच्या सर्वांगीण कामगिरीवर प्रभाव टाकेल। पण विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या प्लेयरचं स्थान खूप महत्त्वाचं आहे। विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली नाही, परंतु ODI क्रिकेटमध्ये त्याचं स्थान कायम राहील। श्रेयस अय्यर जो विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्ये खूप चांगला खेळला आहे, त्यामुळे त्याचं स्थान या संघात ठरलेलं आहे। विकेट किपिंगसाठी KL राहुलचं नाव असू शकतं। राहुलने 2023 वर्ल्ड कपमध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी केली होती आणि त्यामुळे त्याला ODI क्रिकेटमधील पहिला चॉईस विकेट कीपर म्हणून निवडलं जाऊ शकतं। तसेच रिषभ पंत जो रोहित शर्माचा खास आहे, त्यालाही टीममध्ये स्थान मिळू शकतं। पंत आणि राहुल यांचा अनुभव भारतीय टीमसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल। हार्दिक पांड्या आणि नितीश रेड्डी हे दुसरे प्लेयर्स आहेत ज्यांचा समावेश भारतीय ODI संघात होईल। हार्दिक पांड्या जो 2023 वर्ल्ड कप नंतर ODI क्रिकेटमध्ये खेळला नाही, त्याला परत एकदा स्थान मिळण्याची शक्यता आहे। नितीश रेड्डी ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी केली होती, त्यालाही यापुढे हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून पाहता येईल। स्पिनर्समध्ये अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांचा समावेश होण्याची शक्यता आहे। कुलदीप यादव जर फिट झाला तर तो टीममध्ये पुन्हा प्रमुख स्पिनर म्हणून काम करू शकतो। फास्ट बॉलर्समध्ये जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्धच्या ODI सिरीजमध्ये अवेलेबल नसला तरी त्याच्या कामगिरीवर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्यात येईल। त्यामुळे मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी हे इतर प्रमुख फास्ट बॉलर्स या ODI सिरीजमध्ये खेळू शकतात। मोहम्मद शमी जो सतत उत्तम प्रदर्शन करत आहे, त्याला भारतीय टीममध्ये स्थान मिळवण्याची दाट शक्यता आहे। T20 क्रिकेटमध्ये भारतीय टीमचा एक नवा चेहरा दिसू शकतो। भारतीय संघाचे T20 कॅम्पेन महत्त्वाचे ठरणार आहे, कारण या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक मॅच ही निर्णायक ठरू शकते। शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव हे प्लेयर्स निश्चितच या फॉर्मॅटमध्ये उपयुक्त ठरतील। रिंकू सिंग, रियान पराग आणि हार्दिक पांड्या हे ऑलराऊंडर भारतीय टीमसाठी महत्त्वाचे ठरू शकतात। वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल या स्पिनर्सचे योगदान देखील T20 टीमसाठी आवश्यक असणार आहे। अर्शदीप सिंग आणि आवेश खान हे फास्ट बॉलर्स T20 टीममध्ये भारतीय टीमचा भाग होऊ शकतात। यासोबतच मुकेश कुमार हा तिसरा बॉलर असू शकतो आणि यामुळे भारतीय टीमची बॉलिंग अधिक मजबूत होणार आहे। आता भारतीय क्रिकेट टीमला इंग्लंड विरुद्धच्या ODI आणि T20 सिरीजमध्ये कशी तयारी करावी लागेल आणि यातून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी एक मजबूत टीम कशी तयार करावी हे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे।